नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या रेसिपीला लागणारं साहित्य पाहूया आपण. इकडे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, जे गूळ घातलेलं त्या 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी गूळ घेतला, 2 वेलच्या घेतल्या हिरव्या, बारीक किसलेलं खोबरं, आणि इकडे मी चिमूटभर मीठ घेतलं, आणि इकडे मी जायफळ व सुंठची पावडर घेतली. तर आपण आज छान गोड पदार्थ बनवणार आहोत, हेल्दी मुलांसाठी, जे नेहमी मुलांना काही ना काही गोड खाऊ वाटतं त्यासाठी. तर पिठातच मी लगेच गूळ टाकून घेणार आहे. तुम्ही गुळाचं पाणी बनवून घेऊ शकता. खोबरं, वेलची, मीठ, जायफळ पूड सगळं त्याच्यात घालून घ्यायचं. मी वेलची बारीक कुटून घालून घेते वरूनच, आणि छानपैकी मिक्स करायचं त्याला. असं रवण बनायला पाहिजे, आपण धिरडे वगैरे करतो तसं त्याप्रमाणे. तर मिक्स करून घ्यायचं, आणि गूळ बारीक किसलेला होता तर लगेच गूळ पण विरघळून जातो. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुळाचं पाणी करून मगही घालू शकता. तर याला छानपैकी मी मिक्स करून घेते. तर हाताने चांगलं असं गठुळ्या मिटेपर्यंत हे करून घ्यायचं. एक पण गठुळी नको त्याच्यात, मग छान बनतं आपलं रवण. मग मी शेवटी ना गठुळ्या खूप होत्या म्हणून मी ब्लेंडरचा वापर केला होता. त्याच्याने एकदम स्मूथ झालं होतं. शेवटी एकदा फिरवलं तर या प्रकारे आपलं सारण पाहिजे समजा. तर हाताने बऱ्याच वेळ केल्यानंतर गठुळ्या मिटत नव्हत्या म्हणून मी ब्लेंडरने थोडं फिरून घेतलं. अर्ध्या मिनिटातच छान स्मूथ झालं होतं आपलं हे सारण. आणि मग छोटे छोटे पॅनकेक होतील असं घट्टसरच करून घेतलं होतं. तर काय पॅनकेक म्हटलं की मुलांना खूप आवडतात म्हणून ठीक आहे, धिरड्याऐवजी इकडे खानदेशात आम्ही गोड धिरडेच बोलतो, पण मुलांना आवडतं म्हणून पॅनकेक का होईना, त्या निमित्ताने का ते आवडीने खातात. तर छान छोटी छोटी बनवून घेतले होते. आणि त्याच्यात आपण सजावटीसाठी ड्रायफ्रूट किंवा मी खोबऱ्याचाच उपयोग करून घेतला होता वरून. तर तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे घालू शकता मुलांच्या आवडीचे. तर या प्रकारे तयार होते आपले पॅनकेक. तर तुम्ही नक्की करून बघा. मुलांना असं सारखं काही मुलांना असं गोड खाण्याची सवय राहते, आणि त्यांना आवडतं गोड असं बनवून दिलं की. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.